नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करायचे आणि या स्मरण करायचं तर मला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण त्यांच्या पुस्तकं जर वाचले, त्यांनी लिहिलेले, तर चांगल्या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला समजून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तकं लिहिले. त्यापैकी जर आपण माझी आत्मकथा ही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संघर्ष कशा पद्धतीने केलेली आहे त्याचं वर्णन करणारे आहे. एक जाती व्यवस्थेचे निर्मूलन, यावर जाती व्यवस्था कशा पद्धतीने मानवी प्रगतीला विघातक आहे याचे वर्णन त्यांनी केले की जात व्यवस्था ही मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा संपूर्ण मानवजातीसाठी कलंक आहे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ रूपी नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे तो सुद्धा एक विशेष ग्रंथ आहे. कारण या ग्रंथांमध्ये त्यांनी अतिशय चिकित्सक पद्धतीने अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्रज्ञ दृष्टिकोनातून त्यांनी विश्लेषण केलेले आहे. मला असं वाटते की तो ग्रंथ वाचण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, विश्लेषणासाठी सुद्धा फार गरजेचा आहे. कारण सगळ्या बँकेची शिखर संस्था असलेली RBI याने ज्यांची सुद्धा स्थापना होत असताना अर्थतज्ञांनी त्या ग्रंथाचं वाचन केलं आणि त्याचा रेफरन्स घेतलेला आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि थॉट्स ऑन पाकिस्तान हा सुद्धा ग्रंथ आहे. कारण पाकिस्तानची आणि हिंदुस्थानची ही जी दोन राष्ट्रांची निर्मिती झाली आहे, ही फाळणी झालेली आहे, या संदर्भात फार विरोध होता बाबासाहेब आंबेडकरांचा. जोपर्यंत ही व्यवस्था या फाळणीने हा प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी आपल्या या ग्रंथात चांगल्या पद्धतीने या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. निश्चितच हे 4-5 पुस्तकं वाचण्यासारखी आहे. ते वाचन करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. धन्यवाद.